जमिनीमध्ये बदल असा झाला, जमीन भुसभुशीत झाली. हे बघा आपण पाहू इथं बघा, हे बघा इथं जमीन आहे ना, हो का जमीन भुसभुशीत झाली. हो का ही जमीन जर पाहिली तर भुसभुशीत झाली. पांढरी मुळी भरपूर चालू आहे. हा पांढरी मुळी चालू आहे, जमीन भुसभुशीत झाली. बरं तुम्हाला हे सोडण्याचा अनुभव तुमचे काय आले तुम्हाला? काय झालं, ही सोडल्याच नंतर आपला फुट्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे फुटवा भरपूर आहे. हो का आता इथं पाहू शकता तुम्ही, हे फुटवा भरपूर निघालाय. आणि ती फवारणी घेतल्याच नंतर त्याला आपल्याला कळींचं पण प्रमाण जास्त झालं. म्हणजे कळी पंच निघाले जास्त. फुटवा निघून कळी जास्त निघाली, म्हणजे पंच टाईप निघाली. बघा हो का ही पाहू शकता. हो का हे बघा हे समजे स्पंच आहे. बरं ह्या स्पंच निघाले बघा. बरं हे स्पंच निघून तुम्हाला आणखी काय वाटतं? ही वर कळी शेंडा कसं काय चालू आहे? काय शेंडा चाललाय आणि कळी गळ नाही झाली, कळी थांबली, म्हणजे गळालीच नाही. म्हणजे कळी शेट झाली, ड्रॉपिंग झालीच नाही अजिबात नाही. म्हणजे एक बघा तुमचं प्लॉट रिझल्ट असा आहे, कळी पण तुमची कुठं ड्रॉपिंग झाली नाही. आणि जे खालून जी आपण सोडलं होतं का, जे खत टाकलंय ते पूर्ण उचललं असं मला पण जाणवतं. म्हणजे जेवढे तुम्ही खत घातले होते ते खत 100% आपटेक झाले. आपटेक झाली. म्हणजे आपटेक होऊन फुटवा चांगला निघाला आणि त्याला फळ पण पंचिंग लागले तसे, आणि कळी भरपूर आहे. भरपूर कळी. आणि आता आपण समजा प्लॉट पाहू शकता अख्खा. प्रत्येक प्लॉटला साहेब दाखवा ना, प्रत्येकाला ही म्हणजे कळी प्रत्येक जाग्यावर फुट्याची तिथे कळी आहे त्याला. म्हणजे प्रत्येक फुटव्याला कळी आहे. कळी निघालेली. म्हणजे तुम्हाला वाटतंय का आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल असं? 100% वाढतं. मग तुम्ही केरळचं मार्केट घेऊन समाधानी आहे का? नक्कीच. केरळ माहिती दिलं, धन्यवाद, नमस्कार.